नमस्कार मंडळी. आजचा हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी साधासुधा नाही. आजच्या दिवसात काहीतरी असं दडलं आहे जे पहिल्या नजरेला दिसणार नाही, पण दिवस जसजसा पुढे जाईल तसं त्याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. कधीकधी नशीब दार ठोठावतं, पण आवाज फार हलका असतो. जो तो आवाज ओळखतो तोच संधी पकडतो. आणि आज मेष राशीच्या लोकांसाठी असाच एक संकेत ब्रह्मांडातून येताना दिसतो आहे. मेष रास म्हणजे अग्नितत्वाची रास. धाडस, वेग, आत्मविश्वास आणि मी करणारच हा स्वभाव तुमच्या रक्तातच असतो. पण आज ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती तुम्हाला फक्त धावत राहण्याचा नाही, तर थांबून पाहण्याचा, ऐकण्याचा आणि योग्य क्षणी चाल करण्याचा संदेश देते. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आज 15 मार्च 2026 रोजी दिवसाची सुरुवात थोड्या विचारमग्न ऊर्जेने होऊ शकते. सकाळी उठल्यावर मनात एखादा अनामिक ताण जाणवेल. काहीतरी करायचं आहे पण नेमकं काय हे ठरत नाही, अशी अवस्था होऊ शकते. पण घाबरू नका, हा ताण वाईट नाही. ही तर त्या बदलाची चाहूल आहे जी तुमच्या आयुष्यात काहीतरी नव्याचं पान उघडू शकते. आजचा दिवस तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे. पहिली, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर द्यायचंच असतं असं नाही. आणि दुसरी, काही वेळा शांत राहणं ही सुद्धा मोठी ताकद असते. कामाच्या ठिकाणी पाहिलं तर आज काही लोक तुमचं निरीक्षण करत असतील. तुम्ही काय बोलता, कसं वागता, निर्णय कसा घेता, हे सगळं कुणाच्या तरी नजरेत आहे. म्हणून आज प्रत्येक शब्द जपून वापरा. तुमचा आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा दागिना आहे, पण आज त्यावर नम्रतेची किनार असली तर त्याची चमक आणखी वाढेल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. एखादं अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळेल किंवा बराच काळ प्रलंबित असलेल्या चर्चेला आज दिशा मिळू शकते. वरिष्ठांकडून एखादी छोटीशी प्रशंसा मिळाली तरी तिचं महत्त्व कमी समजू नका, कारण आज मिळालेलं छोटंसं कौतुक उद्याच्या मोठ्या संधीचं दार ठरू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा चाचपडण्याचा असेल. नवीन गुंतवणूक, नवीन भागीदारी किंवा मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका. आज आलेली प्रत्येक चमकती संधी खरंच सोनं असेलच असं नाही. काही वेळा दुरून दिसणारा उजेड जवळ गेल्यावर भ्रम निघतो. म्हणून आज कागदपत्रे, अटी, व्यवहार आणि समोरच्याचा हेतू हे नीट तपासा. तुमची बुद्धी तीक्ष्ण आहेच, फक्त आज भावनांनी निर्णयावर पडदा आणू देऊ नका. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजचा दिवस मध्यम ते चांगला म्हणारा लागेल. पैशाची आवक होईल, पण त्याच वेळी एखादा अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतो. घरासाठी, वाहनासाठी किंवा आरोग्यासाठी काही खर्च करावा लागू शकतो. पण हा खर्च वाईट वाटला तरी भविष्यासाठी उपयोगी ठरू शकतो. मेष राशीच्या काही लोकांना आज जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना एखाद्या नातलगाकडून आर्थिक सल्ला किंवा मदत मिळू शकते. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप सूक्ष्म आहे. बाहेरून सगळं शांत दिसेल, पण मनात भावनांचं वादळ असू शकतं. ज्यांच्या नात्यात काही दिवसांपासून दुरावा आहे त्यांनी आज पुढाकार घ्यावा. तुमच्या एका साध्या मेसेजमध्ये, एका प्रामाणिक वाक्यात किंवा एका मोकळ्या संवादात खूप काही बदलण्याची ताकद आहे. कधीकधी नातं वाचवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त मनापासून बोलण्याची गरज असते. विवाहित मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरगुती वातावरणात थोडी चिडचिड संभवते. लहान सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, आजचा राग उद्याचं अंतर बनू नये. तुम्ही जर 1 पाऊल मागे घेतलं तर नातं 2 पावलं पुढे जाईल. आज जोडीदाराच्या बोलण्यात दडलेली भावना समजून घ्या. कदाचित ते शब्द कठोर असतील, पण मनात प्रेमच असेल. कौटुंबिक जीवनात एखादी जुनी चर्चा पुन्हा समोर येऊ शकते. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. आज त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखादा मौल्यवान धडा मिळू शकतो. विशेषतः घर, जमिनीचे व्यवहार, पैशाचं वाटप किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या याबाबत शांतपणे निर्णय घ्या. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस आशादायक आहे, पण फक्त नशिबावर विसंबून चालणार नाही. आज मन विचलित होण्याची शक्यता जास्त आहे. मोबाईल, सोशल मीडिया, इतरांचा दबाव किंवा स्वतःच्या मनात चाललेले विचार अभ्यासापासून दूर नेऊ शकतात. म्हणून आज छोटं लक्ष ठेवा. आज इतकंच पूर्ण करायचं असा संकल्प करा, कारण आजचा छोटा शिस्तबद्ध प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी ठरू शकतो.
आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांनी आज विशेष काळजी घ्यायला हवी. डोकेदुखी, थकवा, रक्तदाबातील चढ-उतार, शरीरात उष्णता वाढणे किंवा झोप अपुरी होणे असे संकेत दिसू शकतात. तुमचा स्वभावच असा असतो की शरीर थकलं तरी मन म्हणतं अजून थोडं करूया. पण आज शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. भरपूर पाणी प्या, तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा आणि शक्य असेल तर संध्याकाळी थोडं शांत चालणं करा. आज मनाची शांतता हीच तुमची सर्वात मोठी औषध असेल. आता बोलूया आजच्या दिवसात दडलेल्या त्या खास संकेताबद्दल. आज दुपारनंतरचा काळ मेष राशीसाठी विशेष लक्षवेधी आहे. एखादी बातमी, एखादा फोन, एखादी भेट किंवा अचानक मिळालेली माहिती तुमचा विचार बदलू शकते. ही गोष्ट छोटी वाटेल पण तिचे परिणाम मोठे असू शकतात. म्हणून आज कोणतीही गोष्ट नंतर पाहू म्हणून टाळू नका. काही संकेत वारंवार येत असतील तर ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी सांगत आहे असं समजा. आजचा शुभ रंग आहे लाल आणि सोनेरी. लाल रंग तुमच्या आत्मविश्वासाला धार देईल तर सोनेरी रंग संधी आकर्षित करण्याचं काम करेल. कपड्यांमध्ये, रुमालामध्ये, मोबाईल कव्हरमध्ये किंवा छोट्याशा वस्तूमध्येही हे रंग जवळ ठेवलात तरी चांगलं फळ मिळू शकतं. आजचा शुभ अंक आहे 9. हा अंक पूर्णत्व, धाडस आणि कर्मफलाशी जोडला जातो. आज 9 अंकाशी संबंधित वेळ, संख्या किंवा संकेत तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. उदाहरणार्थ 9 वाजता, 18, 27 अशा संख्यांमध्ये आज काही सकारात्मक व्हायब्रेशन जाणवू शकतं. आजचा उपाय: सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा किंवा ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. तसेच शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला लाल फळ, गूळ किंवा मसूर डाळ दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आजूबाजूची नकारात्मकता कमी करून मनाला स्थैर्य देईल. मेष राशीच्या स्त्रियांसाठी आजचा दिवस विशेष संदेश घेऊन येतो. तुमच्या मनात काही काळापासून दडवून ठेवलेल्या भावना, योजना किंवा स्वप्न आज पुन्हा डोकं वर काढतील. तुम्हाला वाटत असेल की आता उशीर झाला तर नाही, अजिबात नाही. आजचा दिवस तुम्हाला सांगतो तुमची वेळ संपलेली नाही, तुमची वेळ सुरू होत आहे. फक्त स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायचा आहे. मेष राशीच्या पुरुषांसाठी आजचा दिवस स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची परीक्षा घेईल. तुमची ऊर्जा प्रचंड असते, पण आज त्या ऊर्जेला दिशा देणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करा. वाद घालण्याऐवजी योग्य क्षणाची वाट पहा, कारण आज जिंकणारा तोच असेल जो स्वतःला जिंकू शकेल. आणि आता दिवसाचा सर्वात गूढ भाग. आज संध्याकाळी जेव्हा दिवसाचा थकवा शरीरात उतरेल आणि मन शांत व्हायला लागेल, तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अचानक खूप स्पष्ट दिसू लागेल. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अनेक दिवस शोधत होतात त्याचा धागा आज मिळू शकतो. कदाचित स्वप्नातून, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा कदाचित स्वतःच्या अंतर्मनातून. आज मेष राशीला ब्रह्मांड एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे: धावणं तुमची ताकद आहे, पण योग्य दिशेने धावणं हीच खरी बुद्धी आहे. आज प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संकेत काळजीपूर्वक अनुभवा. कारण आजचा दिवस फक्त घडून जाण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून बदलून जाण्यासाठी आला आहे. ज्यांच्या मनात निराशा आहे त्यांनी आशा सोडू नका. ज्यांच्या हातून संधी निसटली आहे त्यांनी स्वतःला दोष देऊ नका. आणि ज्यांना वाटतंय की आपल्यासाठी काहीच चांगलं घडत नाही त्यांनी आज आकाशाकडे पाहावं. कारण कधीकधी उत्तर शब्दात नसतं, ते संकेतात असतं. आणि आजचे संकेत मेष राशीसाठी आशेचे आहेत. तर मंडळी, 15 मार्च 2026 हा दिवस मेष राशीसाठी आत्मपरीक्षण, सावध निर्णय, भावनिक समतोल आणि अचानक मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांचा दिवस आहे. घाई टाळा, रागावर नियंत्रण ठेवा, संधी ओळखा आणि स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. आजचा दिवस तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आला आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर आज एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: तुमच्यात ज्वाला आहे, पण त्या ज्वालेने जग उजळलं पाहिजे, जळून गेलं नाही पाहिजे. देवाची कृपा, ग्रहांची साथ आणि तुमच्या कष्टांची ताकद या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एका सुंदर वळणाची सुरुवात ठरू शकतो. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय मंगल असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राशी भविष्य आणि ज्योतिषविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. तुमचा दिवस मंगलमय